होश में आके जोश मत खोना, होश में आके जोश मत खोना, वरना पछताना पड़ेगा, एक दिन आएगा रोना। तो ना होश में आके जोश में आके होश मत खोना, वरना पछताना पड़ेगा, एक दिन आएगा रोना। क्योंकि जिंदगी बार बार मिलती नहीं, उसे निभाना चाहिए। अरे दुरंदर हो अपशाही, उसे गवाना मत चाहिए। तो इसलिए मेरा कहना क्या, जरा सुनिए मान्यवर शाही साहब, मैं क्या कहता हूँ सुना। बातें भी माने, मैंने सोचा तू होगा जाने, हमने लोगों की बातें भी माने। आज देखा तो करते हो पानी। आज देखा तो निकले हो डरपोक, हार खाकर भी करते हो पानी। मान्यवर तुम्हीच म्हणता हा की आपल्यापेक्षा लोक विद्वान बसले आहे, बरोबर आहे? आपण काही नाही, आपण दोन गाणी म्हणतो आणि उतरतो, पण या ठिकाणी जे बसलेले आहे माझे प्रेक्षक गण, यांना माहित आहे की दोनही शाहिरामध्ये काय कमी जास्त आहे। गाणं म्हणलेलं होते का नाही, पण त्यांना समजते की कोण काय आहे, काय बोलते, काय म्हणते। आणि तुम्हीच म्हणता की नाही आपल्यापेक्षा विद्वान जरूर आहे, पण त्याला माहित आहे ज्ञानेश्वर शाहीर काय आहे आणि केशव शाहीर काय शाहीर। आणि म्हणून काय म्हणतो, ऐसे वीरों को अक्कल नहीं है, ऐसे वीरों को अक्कल नहीं है, चिड़िया पाए के सोचा वो शान में, ऐसे धोखा होगा खिला दी, मगर निकले हो कच्चे निशान। सोचा ना होगा खिला दी, मगर निकले हो कच्चे निशान में। मैंने सोचा ना होगा खिला दी, मगर निकले हो कच्चे निशान। हम हिजड़ों से लड़ते नहीं है, हम हिजड़ों से लड़ते नहीं है, सूरवीरों से डरते नहीं है। हम हिजड़ों से लड़ते नहीं है, सूरवीरों से डरते नहीं है। मर जाएंगे लड़ते लड़ते, मगर वार पीछे से करते नहीं है। शाहीर साहेब म्हणती हिजड्याची उपमा दिली शाहीर साहेबांना, पण याचा आधार काही दिला नाही। मी म्हटलं हिजडे से लढते नाही, मग आता शाहीर साहेब हिजडे होतील का? नाही, शाहीर साहेब तुम्ही नाही, मी हिजड्यासोबत लढत म्हणजे कोण म्हणे? गंगापुत्र भीष्म, गंगापुत्र भीष्म त्या श्रीखंडीला म्हणत होता
अरे तुला याच ऐकता सीध्या रस्त्यावर ये तू काऊन आडवा तिळवा चालतेस हा खूप त्यामध्ये दम आहे ना खूप हिंमत आहे ना तेव्हा तो म्हणे त्या श्रीखंडीले गंगापुत्र त्या श्रीखंडीले म्हणे हम हिजड़ों से लड़ते नहीं है सूरवीरों से डरते नहीं है मर जाएंगे लड़ते लड़ते लेकिन वार पीछे से करते नहीं है तो म्हणे तो गंगापुत्र भीष्म म्हणे ऐका मी काय म्हणतो डरते नहीं है सूरवीरों से डरते नहीं है करते नहीं है हम पीछे से कभी वार करते नहीं सामने से करते हैं आमना सामना होकर फिर नहीं जाना कभी वादा तोड़ के नहीं जाना कभी वादा तोड़ के दम रखना हमेशा सीने में मैंने सोचा ना होगा नजर निकले हो बच्चे शाहीर साहेबांना पुन्हा एक गाणं म्हटलं दुय्यमचं गाणं होते चौथा दिवस तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे की एक दुकानदार एका बैलावर किराणा घेऊन गावोगावी फिरत चालत होता किराणा घेऊन बैलावर तर तीन गाव फिरले तर गुलाल बुक्का विकू लागला तेव्हा एका चोराने त्याला लुटले तर त्याला बर्बाद केलं एका चोराने ते तीन गाव कोणते शाहीर साहेबाचं म्हणणं शाहीर साहेबांना बरंच काही विचारलं गुलाल कोणता ना बुक्का कोणता ना शेंदूर कोणता आध्यात्मिक आहे म्हणाले तर शाहीर साहेब दुकानदार तीन गाव कोणते दुकानदार कोणते मग त्याला काळ रूपी चोराने लुटले आणि तीन गाव ते भक्ती युक्त मुक्ती हे तीन गाव आहे शाहीर साहेब याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असेल मी बी एक अनुभवाच्या गाणं म्हणेन लक्षात ठेवता शेवट कळव काय म्हणतोय का मैदान जग में ये मैदान जग में कदम रुकने नहीं दूंगा सर कटा लूंगा लेकिन यहाँ पर झुकने नहीं दूंगा दबा दूंगा गर्दन तो हाथ छूटने नहीं दूंगा नहीं अरे पटक दूंगा नीचे तो तुझे आज उठने नहीं दूंगा तत्वज्ञान की हम करते हमने की रस्ते पतंग उड़ाई तत्वज्ञान की हम करते
जिसकी किरत है अभी भी आपली नाही आहे. जे होऊन गेलेले महामानव आज बाबासाहेबांची पतंग उडत आहे. आजही त्या शिवाजी महाराजांची पतंग उडत आहे, त्यांच्या कीर्तीची. आज त्यांची कीर्त आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, चांगल्या चांगल्या पुढाऱ्यांची आज आकाशामध्ये पतंग उडत आहे, त्यांची किरत उडत आहे. शेर साहेब, तर आपण काय त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून तत्व ज्ञान की हम करते लड़ाई, हमने किरत की पतंग उड़ाई. कभी बुदाए लिखकर बताए, कभी बुदाए लिखकर बताए, शाही के जौनता है सभाने, मैंने सोचा ना होगा खिला दी, मगर निकले हो कच्चे निशान.